तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा अंतर्गत सर्वे येतोय, सूत्रांकडून ही माहिती मिळते। सर्वेत महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत असल्याची सूत्रांची माहिती आहे। सर्वेनुसार काँग्रेस 85, पवार गटाला 55 ते 60 जागा मिळणार असल्याची माहिती मिळते। सर्वेनुसार ठाकरे गटाला 32 ते 35 जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। सर्वेत शिंदेंना 33, दादा गटाला 18 आणि भाजपला 55 जागा मिळू शकतील अशी सूत्रांची माहिती आहे। आपले प्रतिनिधी अक्षय मंकडी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, सर्वेनुसार महाविकास आघाडीच्या बाजूने पारडं झुकतंय, काय अधिक तपशील? मनश्री, खरं तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर पोषक असं वातावरण जे आहे ते महाविकास आघाडीसाठी महाराष्ट्र राज्यात विधानसभेच्या निवडणुकीकरता तयार झालेला आहे आणि या सगळ्या संदर्भातचा अंतर्गत महाविकास आघाडीचा सर्वे जो आहे तो आता बाहेर येतोय आणि या सर्व सर्वेमध्ये राज्यातला या विधानसभा निवडणुकीमधला सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस जो आहे तो समोर येताना पाहायला मिळत आहे। जर निवडणुका झाल्या तर काँग्रेस तब्बल जवळपास 80हून अधिक जागा ज्या आहेत या विधानसभेच्या निवडणुकीत जिंकून येऊ शकते अशी परिस्थिती जी आहे ती सध्या निर्माण झाली आहे। तर मध्ये स्ट्राईक रेट सुद्धा चांगला होता। 10 जागा शरद पवार यांनी लढवल्या होत्या आणि त्यापैकी 8 जागा निवडून आलेल्या आणि त्याच पद्धतीचा स्ट्राईक रेट जो आहे तो त्यांचा या विधानसभेच्या निवडणुकीत देखील कायम राहणार असल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळत आहे। शरद पवार या सगळ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नवीन चेहऱ्यांना मोठ्या प्रमाणात संधी देणार आहेत। त्यामुळे जवळपास त्यांच्या पक्षाचे 50हून अधिक आमदार जे आहेत ते या विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात निवडून येऊ शकतात आणि ठाकरेंची परिस्थिती जवळपास 30 ते 35 जागा ज्या आहेत त्या विधानसभेच्या निवडून येऊ शकते अशी अंतर्गत महाविकास आघाडीकडनं जी सर्वे करण्यात आलेला आहे त्या सर्वेमधनं माहिती समोर येते। तर महायुती संपूर्ण पिछाडीवरती गेलेली आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जवळपास 33 ते 35 जागा आणि त्याचसोबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला 18 ते 20 जागा आणि भाजप जो आता राज्यात सगळ्यात मोठा पक्ष आहे परंतु त्या भाजपला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच, त्यामुळे अंतर्गत सर्वेनुसार सर्वात मोठा पक्ष काँग्रेस असू शकतो। सूत्रांकडून ही माहिती मिळते। धन्यवाद अक्षय या माहितीबद्दल।